सर खूप वेळा येतात इकडे आणि मला युजली वाटतं की सर रिचेस बाय 2.5 hours, म्हणजे मॅक्झिमम 2.5 hours लागतात बारामतीला पोचायला सरांना. वी टूक इट 3 hours, पण आम्हाला इकडे यायला आय थिंक 3.25 तास लागले फॉर दिस. आय थिंक खूपच जास्त ट्रॅफिक लागला. त्यामुळे वी वर कन्सिडरिंग की आम्ही 3 तासात तर आरामशीर पोहोचून जाऊ, पण जरा उशीर झाला. फर्स्ट ऑफ ऑल आय थँक सगळ्या बारामतीच्या सगळ्या डॉक्टरांना आणि मेडिको गिल्ड असोसिएशनला की त्यांनी मला आज गिव्हन अ चान्स टू डिलिव्हर अ लेक्चर ऑन अ टॉपिक विच इज ॲलर्जी. ॲलर्जी असं म्हटलं तर असं आहे की आपण रोजच बघतो. इट इज व्हेरी व्हेरी कॉमन आणि आय थिंक ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कुणाला तरी कुठल्या तरी रिलेटिव्हला आपल्या रोजच्या पेशंटच्या मध्ये 1 किंवा 2 पेशंट तर असतातच. आणि टिल नाव इट वॉज दॅट की ॲलर्जी आहे ना, इट इज ओके, सेट्रिझिन घेऊ, स्टिरॉइड घेऊ अँड वी विल बी फाईन. काय फरक पडतोय? म्हणजे माझ्या ॲलर्जीच्या पेशंट पण मला म्हणतात की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं काय, जसं तुम्ही डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतात, सेट्रिझिनच्या गोळ्या घ्यायच्या, देर इज नो प्रॉब्लेम, म्हणजे घ्या, काय फरक पडतोय. आणि मला पेशंट पण सांगितलं, पण काय होतंय, यू टेक अ सेट्रिझिन बट इफ द ॲलर्जन डझंट गो फ्रॉम युअर लाईफ, देन yesterday you were requiring only, few years back you were requiring only one cetirizine 2.5 mg, sometimes once in a week or sometimes twice in a week. That has increased. आता म्हणतात की आम्ही ते ॲलेग्रा घेऊ, बिलास्टिन घेऊ, 2 घेऊ, 4 घेऊ, अजिबात काही फरक पडत नाही. अर्टिकेरियल रॅश इज स्टिल देअर, ॲलर्जिक रायनायटिस इज स्टिल देअर, अस्थमा इज स्टिल देअर, इनहेलर्स घेतोय, सगळं घेतोय, पण ते काय कम्प्लीट कव्हर होत नाहीये. ओके, I can take out this. Okay, this is good. Okay. So basically मी पण ॲलर्जी शिकायचं कारण पण हेच होतं. आय एम अ पीडियाट्रिशियन. आपल्याकडे सगळ्यांना कसं पावसाळा सुरू झाला की ते पेशंट वाढतात. तुमचे ते नेहमीचे पेशंट लहानपणापासून तुमच्याकडे येत असतात. अँड देन मी आज ते कफ कोल्ड फीवर झाला, यू हॅव गिवन द मेडिकेशन, यू हॅव गिवन द ब्रॉन्कोडायलिटिस, यू हॅव गिवन एव्हरीथिंग, समटाइम्स अँटीबायोटिक ऑल्सो. आफ्टर 15 days दे आर कमिंग बॅक टू अगेन. आणि ती आई अशी विचारते, ओ डॉक्टर तुम्ही सांगितलं, तुम्ही सगळी औषधं प्रॉपर दिलेली आहेत, 5 दिवसाचा कोर्स कम्प्लीट केला, सगळं पथ्य पाणी पाळलं, तरी पण कसं काय झालं? अँड इट इज लाईक बिग क्वेश्चन. मला तर कधी कधी ते असे बाहेर आले की टेन्शन असायचं की बापरे, आता ही आई आता माझं डोकं खाणार आहे आणि मला विचारणार आहे की काय काय काय. अल्टिमेटली मला पण थोडंसं शिकायची इच्छा होती आणि मीन्स वॉन्टेड टू जस्ट हेल्प आउट की हे कसं आपल्याला काहीतरी ह्या पेशंटसाठी काहीतरी करता येईल का. आणि अल्टिमेटली देन डुईंग द रिसर्च अँड देन अल्टिमेटली लँडेड अप डुईंग दिस कोर्स फ्रॉम द साऊथहॅम्प्टन युनिव्हर्सिटी, MSc ॲलर्जी कोर्स. आय वॉन्टेड टू डू इट फॉर द ओनली 2 to 3 months, की म्हणजे मी 2-3 महिन्यासाठी कुठेतरी जाऊन येते आणि ते कोर्स कम्प्लीट करून येते. पण नंतर ते पूर्ण MSc ॲलर्जी विथ डेझर्टेशन कोर्सेस झाला आणि तिकडे जाऊन केला. नंतर आल्यावरती पण मला असं वाटलं की सी आय एम ट्रीटिंग आय हॅव सीन द पेशंट्स बीन ट्रीटेड, बट आय वॉज नॉट सिटिंग इन द कन्सल्टंट्स प्लेस. मी त्यांच्या शेजारी बसलेले होते जेव्हा शिकत होते तेव्हा. आय वॉन्टेड की मला ते कॉन्फिडन्स पाहिजे की मी जेव्हा पेशंटला ट्रीट करणार आहे तर आय नीड अ कॉन्फिडन्स. त्यामुळे अगेन देन दे ओनली रेकमेंडेड मी, म्हणजे तिकडे रेकमेंडेशनचं खूप हे असतं. आणि आय हॅड अ डिग्री फ्रॉम देअर, MSc ॲलर्जी फ्रॉम UK, सो आय वॉज एबल टू वर्क ॲज अ कन्सल्टंट इन गाईज अँड सेंट थॉमस हॉस्पिटल, विच इज अ खूप जुन्या सेंट्रल लंडन मधल्या हॉस्पिटल्स आहेत. Around 1600 bedded hospitals with only most of the part is allergy. तिकडे मला काम करायला मिळालं अँड ऑल बिग ॲलर्जी स्पेशालिस्ट बरोबर पण काम केलं. आणि तेव्हा जेव्हा मी डिस्कस करायचो किंवा आमच्या मीटिंग्स असायच्या तेव्हा मी सांगायचे, सर आमच्याकडे वी डोंट हॅव लॉट ऑफ ॲलर्जी पेशंट्स इन इंडिया. ओके, तर असं म्हणायचे. तेव्हा ते मला सगळे हसले होते आणि मला म्हणाले होते, मॅडम तुमच्याकडे खूप ॲलर्जीचे पेशंट आहेत, फक्त प्रॉब्लेम काय, तुम्ही डायग्नोज करत नाहीये. अँड दॅट वॉज रिअली ट्रू. मी तेव्हा त्यांच्या बरोबर अजिबात अग्री झाले नव्हते. म्हटलं नाही हो, आमचं जेनेटिकली मे बी असेल किंवा आमचं अर्ली इंट्रोडक्शन ऑफ द डाएट आहे, अर्ली इंट्रोडक्शन ऑफ द विनिंग फूड आहे, की जे काय असेल ते आमच्याकडे आम्ही जास्त ॲलर्जीज बघत नाही. तर म्हणे तुमच्याकडे ॲलर्जीज आहेत, तुम्ही फक्त ते डायग्नोज करत नाही. आणि दॅट इज रिअली राईट. मी आता इतक्या म्हणजे नवीन रोजच्या मी 4 ते 5 पेशंट अर्टिकेरियाचे नवीन आणि 4 ते पेशंट ॲलर्जिक अस्थमा, ॲलर्जिक रायनायटिसचे बघते. ड्रग ॲलर्जी इज ऑल्सो कॉमन बट नॉट सो मच, पण आहेत त्याचे पण पेशंट आहेत. फूड ॲलर्जीचे पण पेशंट भरपूर आहेत. सो जस्ट फ्यू दिस, जस्ट टुडे वी आर गोइंग टू डू द
हे दिसत नाहीये. जस्ट द ओव्हरव्ह्यू म्हणजे ॲलर्जी आपण कशी डायग्नोज करू शकतो. व्हॉट आर द सिम्पटम्स अँड साइन्स दॅट दिस कॅन बी द ॲलर्जी. हाऊ कॅन वी इन्व्हेस्टिगेट अँड हाऊ कॅन वी ट्रीट. 90% of the allergies can be completely cured. Only 10% of the allergies, that is the only problem, and only the solution is the avoidance of allergen. आणि त्याच्यातले पण जास्त करून ते ड्रग ॲलर्जी किंवा सिव्हिअर सी फूड ॲलर्जी किंवा सिव्हिअर याची ॲलर्जी असेल तरच प्रॉब्लेम येतो. अदरवाइज इट डझंट कॉज एनी प्रॉब्लेम. आधी आलं होतं, आता येत नाही. येईल. So today's this main lecture's main objectives or aim will be to provide an overview of the spectrum of allergic reaction, to know the important terms which are relevant to allergy. Basically there are some terms किंवा आपण काहीतरी ॲलर्जीचे बेसिक थिंग्स आहेत की how we will diagnose, how we are going to treat. That important we will know, important terms to classify the allergic and hypersensitivity reaction and to go through some examples of different manifestations of allergy. So all the reaction याच्यावरती येत नाही. स्लाइड पुढे जात नाही. नाही होते हे बघा. हो झाल्यासारखं झालंय. एक मिनिट. एक मिनिट आता बहुतेक जाईल. हां येस ओके. मला वाटतं मॅडम विल रिस्टार्ट इट. ओके ओके एक मिनिट. मी इकडे डबल ओपन झालं त्यामुळे डबल झालं. ह्याला थोडासा वेळ लागतो माझं ओपन व्हायला. Allergic and can be non-allergic. So the hypersensitivity reaction, it will be allergic only, like we can tell any hypersensitivity reaction as an allergic reaction if some immune system plays a role. म्हणजे कुठल्याही रिएक्शनला जर इम्युन सिस्टीम कुठेतरी काहीतरी तुमची स्पेसिफिक आयजी लेवल्स किंवा टी सेल मिडिएटेड इम्युनिटी किंवा antibody mediated immunity has to play role, then only we can tell that reaction is a allergic reaction. Otherwise the other hypersensitivity reactions are the non-allergic hypersensitivity reaction like a lactose intolerance. Why this is important? Because then if it is a non-allergic hypersensitivity reaction, then it is very easy to treat. It is little a longer process, but it is easy to treat. That's why we should know that these are the, and how we are going to differentiate that also I'll tell you through the investigation. So any hypersensitivity reaction which is initiated by the immunology mechanism like a antibody or a cell mediated immunity plays a role in the hypersensitivity reaction, then only that reaction we are going to tell as a allergic reaction. So allergic can be IgE mediated, can be non-IgE mediated, or there is a non-allergic hypersensitivity reactions. These are the reactions which occur in our body. So depending upon this is a Gell and Coombs classification.
What we are interested in a immediate hypersensitivity type of reaction and the delayed hypersensitivity type of reaction. These two are very important. First is that both are the related to the allergy. Why this is important? Because there is going to be the change of investigations. What investigations we are going to do is going to depend upon the which type of the hypersensitivity reaction. As you can diagnose the IgE through the skin prick test also. So this is the IgE, which is an immediate hypersensitivity reaction. म्हणजे अर्टिकेरिया येणं, एनाफायलॅक्सिस होणं, allergic rhinitis आहे, allergic asthma आहे. These are all related to your IgE level. While the delayed type of hypersensitivity reaction like a contact dermatitis, like a Montague's test, where the T cell immunity takes place. The T cell immunity plays a role in this hypersensitivity reaction. We are not going to get IgE levels which are high. IgE levels त्याच्यात high येणार नाहीये. तुम्हाला कदाचित कुठलीही स्पेसिफिक आयजी किंवा स्किन प्रिक टेस्ट पॉझिटिव्ह नाही येणार आहे. हा, पण दॅट वी कॅन डू इट विथ द डर्मॅट पॅच टेस्ट. म्हणजे ते पॅच टेस्ट असते ती आपण करू शकतो की ज्याच्यात यू आर गोइंग टू सी द रिॲक्शन आफ्टर 2 to 3 days. Sometimes after 24 hours, sometimes after 72 hours, sometimes after 92 hours. म्हणजे युजली जे कानात किंवा काहीतरी घातलंय तुम्ही, निकल घातलंय, कोबाल्ट घातलंय आणि ते पेशंटला ॲलर्जी येते किंवा डिटर्जंटची ॲलर्जी येते किंवा सोपची ॲलर्जी येते किंवा त्यांना परफ्यूम लावल्यानंतरची ॲलर्जी असते, पेंट करणारे असतात त्यांना पेंट वापरलं, टर्पेंटाईन वापरलं, डाय जे वापरतात डोक्यावरती त्यांना जी ॲलर्जी येते, दिस इज बी द वेअर द टी सेल इम्युनिटी टेक्स प्लेस. आणि त्याच्यासाठी आपण डर्मॅट पॅच टेस्ट करू शकतो. म्हणजे आता एक पेशंटच हॅज कम, व्हेरी लिटल हाय प्रोफाईल पेशंट, आणि तिचे होठ सगळे काळे झाले होते. बेसिकली शी टोल्ड मी की आय हॅव टू गो एव्हरीवेअर, म्हणजे मला तिकडे लोकांना भेटावं लागतं. शी वॉज व्हेरी सोशली ऍक्टिव्ह आणि ते होठ काळे असल्यावरती कसं चालणार. म्हणजे आय हॅव टू यूज लिपस्टिक, मला लिपस्टिक शिवाय चालणारच नाहीये. आणि ते आता त्याच्यातली कुठली लिपस्टिक सूट होतीये की काही होत नाही मला माहिती नाहीये. त्यामुळे शी हॅज वी टोल्ड हर दॅट ओके यू गेट द व्हॉट एव्हर यू आर युझिंग, लिप बाम्स, लिपस्टिक, व्हॉट एव्हर, आपण ते करून बघूया याच्यातली कुठली सूट होतीये, कुठली नाही होतीये किंवा कुठलीच सूट होत नाहीये. लेट्स सी दिस. त्यामुळे तिनं शी गॉट इट अराउंड 7 to 8 ब्रँड्स ऑफ डिफरंट लिपस्टिक, 3 to 4 ब्रँड्स ऑफ द लिप बाम्स अँड एव्हरीथिंग. ती म्हणाली मी हे सगळं युज करते आणि याच्यातलं मला माहित नाही काय सूट होतं काय नाही, बट खूपच जास्त होत. देर वॉज अ रिॲक्शन, देर वॉज नो स्पेसिफिक आयजी, नो टोटल आयजी, नथिंग वॉज पॉझिटिव्ह. सो वी डिड अ पॅच टेस्ट फॉर हर अँड दॅट आउट ऑफ विच एव्हरीथिंग वॉज दिस ओनली 1 लिपस्टिक आणि 1 लिप बाम ज्याला रिॲक्शन होती. अँड वी आस्क्ड दॅट यू कॅन यूज दिस ओनली, फक्त हेच लिपस्टिक आणि हेच लिप बाम वापरावं लागणार आहे पुढे पण, जेव्हा पण कधी वापरताल तर हेच वापरा. अँड आफ्टर दॅट शी हर दिस ऑल्सो लाईक ते आहे जे होतं ते आहे, जे आधीचं होतं ते, पण इट हॅज स्टॉप इन्क्रीजिंग दॅट ब्लॅकनेस किंवा आजूबाजू तिच्या होट्याला स्वेलिंग यायचं ते बंद झालं होतं. त्यामुळे डिटर्जंट, सोप्स हे सगळ्यांसाठी आपण डर्मॅट पॅच टेस्ट करू शकतो. That's why it is important की कुठलं immune system is working on it. So atopy, this is also one of the important term in allergic reactions किंवा allergy मध्ये की why only some people get the allergy. म्हणजे मला नाही होत allergy and my husband has allergy. Why? Only that त्यांना खूप सकाळी उठल्या खूप शिंका येतात, खूप त्रास होतो, खूप नाक गळतंय. Why? Only why he is getting it when we are both are staying in the same environment, eating the same food and everything. Why only that? Because it depends. There are some genetic, there are some environmental factors that plays a role. That की some patients only त्यांची immune system अचानक ते म्हणायला लागते की आम्ही ह्या पदार्थाला किंवा आम्ही ह्या वस्तूला ओळखत नाही, and they start reacting to it. So it is a personal and a family tendency to become a sensitized and produce IG antibodies in response to allergens. त्यामुळेच आपण कधी कधी अर्टिकेरियाचा माझ्याकडे पेशंट आला ना की मी त्यांना ते हिस्ट्री विचारत हो माझ्या आईला पण असं होत होतं. सो देर इज सम फॅमिली टेंडेन्सी, फॅमिली हिस्ट्री. एका बाळाला असेल की त्याच्या ते कझिन्सला किंवा त्याच्या सख्या भावाला पण देर कॅन बी अ ॲलर्जिक अस्थमा होऊ शकतो. So what is the evidence of IG sensitization is a specific IG and the skin prick test. We will go to that once we'll reach the investigation part. This is one more important. What is known by sensitization versus allergy. ओके, आता आहे ना आपल्याकडे खूप जण म्हणजे तुमच्याकडे पण येणारे पेशंट करून येतात, स्वतः करून येतात, नाहीतर कोणीतरी त्यांना ऍडवाइस केलेली असते की ॲलर्जीची टेस्ट करून घ्या आणि करून येतात.
माझ्याकडे पण असं एक दौंड मधले खूप मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी एका पेशंटला सांगितलं की हे डॉक्टर बेला गांधीकडे जावा आणि तुम्ही अर्टिकेरियासाठी डू द एलर्जी टेस्टिंग. त्यांनी मला कमीत कमी 5 दिवस कंटिन्युअस कमीत कमी 15 ते 20 फोन करून सांगितलं, मॅडम कसं ब्लड पाठवू मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला ब्लड पाठवतो आणि तुम्ही मला ते एलर्जी टेस्टिंग सांगा. मला त्यांना इतक्या वेळ एक्सप्लेन केलं की नाही सर, तुम्हाला इकडे यावं लागेल, मला तुमची हिस्ट्री घ्यावी लागेल आणि नंतर वी विल बी एबल टू डू द टेस्ट. नाही, अल्टिमेटली मी त्यांना म्हटलं एक काम करा, जे काय असेल ना ते आपण इकडे येऊन बोलू, मला तुम्हाला ते फोनवर नाही समजून सांगता येणार. सो व्हॉट इज सेन्सिटायझेशन अँड व्हॉट इज एलर्जी. आता एक आपण ना बाहेर करतो, पीएच डायग्नोस्टिक म्हणा, सबर्बन म्हणा, देर इज अ एंडोक्राइन लॅब इन द अहमदाबाद, देर इज अ जीवन पॅथ लॅब, की जे सगळं सांगतात की तुम्ही ही अशी अशी टेस्ट करून घ्या. तुम्हाला म्हणजे एक पूर्ण टेस्ट बंच येतो, 16,000, 20,000, 21,000 सगळं. माझ्याकडे पण दे कम अँड दे वन्स दे नो दॅट यू आर प्रॅक्टिसिंग एलर्जी, देन दे विल कम अँड ओके मॅडम एवढी करून घ्या, यू विल गेट दिस मच अँड देन वी विल, तुम्ही म्हणाल तसं आम्ही करतो. म्हटलं नाही सर, तुम्ही मी ते बघत होते, त्यांचे 12 टेस्ट होते का 13 टेस्ट होते. दे वर चार्जिंग अराउंड 13,000 or 12,000, मला एक्झॅक्टली रेट नाही आठवत. आणि माझ्याकडे 13 टेस्टचे किती होतात माहितीये, 1,500 ते 2,000. मी म्हटलं कशाला तुमच्याकडे पाठवू, काही गरजच नाही आणि ते सगळं करायची पण गरज नाहीये. पहिली गोष्ट तर काय आहे माहिती का, की आज माझी पण टेस्ट केली मी, मला काही कुठलीही अलर्जी नाहीये, मला काही नाहीये, मी ऍब्सोल्युटली फाईन. जर माझी पण आज एलर्जीची टेस्ट करायला गेलं तर मे बी आय एम अ व्हीट पॉझिटिव्ह, आय एम अ बाजरा पॉझिटिव्ह, आय एम अ मेज पॉझिटिव्ह, कॉर्न पॉझिटिव्ह, आय एम मशरूम पॉझिटिव्ह. मी अंड कधी लाईफ मध्ये नाही खाल्लं तरी माझी अंड्याची एलर्जी पॉझिटिव्ह येईल, चिकन येईल, काही पण येऊ शकतं, ठीक आहे ना. ओके, सो व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट यू आर जस्ट सेन्सिटाइज्ड. आत्ता एक काका आले होते, खरं ते त्यांच्या ह्याला नातवंडाला घेऊन आले होते आणि ते ट्रीट करता करता ते म्हणाले मला पण व्हीट अलर्जी आहे मॅडम, तुमचं सगळं बाहेर बघितलं, आय हॅव अ व्हीट अलर्जी. ते असंच आमचं बोलणं चालू होतं. म्हटलं नातवंडांबरोबर बाहेर जाता का जेवायला? तर म्हणे हो जातो. तर म्हणे युजली ते नातवंडांबरोबर काय खाता? तर म्हणे काय पिझ्झा, पास्ता, आणि आता तर मला पण ते आवडायला लागले पिझ्झा आणि पास्ता, आय ऑल्सो इट विथ देम. म्हटलं ओके ठीक आहे, काका उपमा खाता का? म्हणे हो खातो ना, आठवड्यातनं 2-1 वेळा तरी आमच्या घरी नाश्त्याला उपमा असतो. आणि बाकीचं म्हटलं नाश्त्याला काय असतं? तर म्हणे आय इट टोस्ट आणि सिरियल्स. म्हटलं बरं ठीक आहे. ही वॉज इटिंग व्हीट, खात होते, त्यांना काही रिॲक्शन होती नव्हती. सो व्हॉट डज इट मीन? की ते रिपोर्ट रॉंग होता? नाही, रिपोर्ट वॉज ऑल्सो राईट. दिस मीन्स ही इज जस्ट सेन्सिटाइज्ड आणि कदाचित ते लाईफ लॉंग असेच सेन्सिटाइज राहणार without producing any symptoms against the wheat. This sensitization will change into allergy when there will be a म्हणजे मुलांमध्ये टीनेजर, प्युबर्टल एज, मेनोपॉझल एज, रिसेंट डायबिटीस, अनकंट्रोल्ड डायबिटीस, रिकरंट इन्फेक्शन्स like a urinary tract infection, dental caries which is remaining there, chronic infection which is there in your body, recent viral infections or a COVID. This time COVID has increased lot of allergies. तर हे जेव्हा होईल ना तेव्हा कदाचित तुमची इम्युन सिस्टीम चेंज होईल आणि दॅट टाइम इट माइट जे सेन्सिटाइज झालेल्या वस्तू आहेत त्याला ते सिम्पटम्स करायला तयार करतील, म्हणजे देर विल बी अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन आणि देर विल बी अलर्जी. त्यामुळे जेपर्यंत सिम्पटम्स नाही तेपर्यंत ती अलर्जी नाही. अच्छा ठीक आहे, तुम्ही म्हणताल की काय फरक पडला, त्यांनी वीट बंद केलं, काही फरक नाही पडत. माझ्याकडे येतात काही खूप पेशंट. आय विल टेल यू दिस, देर इज वन मोर टेस्ट, IgG इंटॉलरन्स टेस्ट म्हणून येते. ओके, यू विल सी, तुम्ही जेव्हा कुठलीही टेस्ट बघता ना तेव्हा ते बघा अशी ते असे 200-250 केलेले असतात, त्याच्यात त्यांना IgE पण असते आणि IgG पण असते. IgG इज नॉट अलर्जी, इट इज जस्ट द इंटॉलरन्स. आणि त्याच्यामुळे माहिती माझ्याकडे आलेलेच असे पेशंट की ते एक आई सगळं बंद केलंय, ऑरेंज बंद केलंय, पपया बंद केलंय, गहू बंद केलंय, डाळी बंद केल्या, राईस बंद केलंय. म्हटलं तू खायला काय देते बाळाला? आणि ते बाळ माल नरिष्ट व्हायला लागले, फ्रॉम व्हेरी गुड फॅमिली, पण ते काही देतच नाही. नाही नाही नाही, मी म्हटलं दे, तर ऐकायलाच तयार नाही. मला म्हणे सगळं पॉझिटिव्ह आलंय. मी तिला इतक्या वेळेला एक्सप्लेन केलंय की दिस इज IgG, दिस इज नॉट एलर्जी, दिस इज जस्ट द इंटॉलरन्स, नथिंग एल्स, जस्ट गिव्ह द प्रोबायोटिक्स अँड युअर बेबी विल बी फाईन. पण दॅट टूक लॉट ऑफ टाइम. त्यामुळे एक तर आहे की IgG करून पण आता टेस्ट खूप होत आहेत.
but that is not allergy. That is just the intolerance, and that is very easy to treat. That also I'll come to the point की ते कसं एकदम सोपं आहे इझी करणं, फक्त ते थोडीशी लॉंग प्रोसेस आहे, बट ऑल इंटॉलरन्सेस कॅन बी क्युअर. सर आता आहेत ना, काय फरक पडतो? त्या काकांनी नाही खाल्लं वीट, काय त्यांना फरक नव्हता पडत ना, म्हणजे ठीक आहे मला पण आज काहीतरी आलंय पॉझिटिव्ह, मी नाही खाते कॉर्न, नाही खाणार वीट, काय फरक पडलाय? नाही. व्हॉट इज हॅपनिंग? आय एम स्टॉपिंग द वीट. मी वीट बंद केलं. मला अलर्जी नव्हती वीटची, मी खात होते, चांगलं होतं, फक्त ती मी टेस्ट केली आणि मी गहू बंद करून टाकले. आणि ते गहू बंद केल्यानंतर माय इम्युन सिस्टीम फॉरगॉट दॅट वीट. माझ्या इम्युन सिस्टीमनी ते विसरली ती गहू. आणि कधीतरी म्हणजे आपण कणिक मळली असेल गव्हाची, त्या परातीत जर ती धुतलेली असेल तरी थोडंसं कुठेतरी गव्हाचा कण राहिला असेल, आणि त्या परातीत ज्वारीची कणिक मळल्यानंतर ती ज्वारीची भाकरी जर मी खाल्ली थोड्या वर्षानंतर, तर आय वुड मे डेव्हलप अ सिव्हिअर एलर्जिक रिॲक्शन ॲज अ एनाफायलेक्टिक शॉक ऑल्सो. That cross reactivity or a cross contamination also can cause very severe reaction because my immune system forgot that wheat. आपल्या इम्युन सिस्टम, त्यामुळे इट इज व्हेरी त्यामुळे ते जे करतात ना की यू डू ऑल द टेस्ट आणि त्याच्यानंतर नाही, दॅट इज नॉट. दॅट इज वाय द व्हॉट इज इम्पॉर्टंट इज अ हिस्ट्री. यू टेक अ हिस्ट्री अँड डिपेंडिंग अपॉन द हिस्ट्री यू डू द टेस्ट, आणि त्याच्यात काही जे पॉझिटिव्ह येत आहेत, ओके, दॅट यू कॅन रिलेट इट टू दॅट की ते त्याच्यामुळे होऊ शकतात. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.